नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरी. लोहरी CS आपल्या YouTube चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी 40% अनुदानावरती या ठिकाणी रोपटॉप सोलार योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये या ठिकाणी राबवण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, त्याचा उद्देश आहे की आपल्या देशामध्ये जी औद्योगिक क्षेत्रात चाललेली वाढ आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी विजेचा या ठिकाणी आपल्याला गरज भासत आहे. तर ती वीज या ठिकाणी पूर्ण सोलरच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण घरांना किंवा गावांना असं देण्याचं शासनाचं या ठिकाणी योजना आहे मित्रांनो. तर ही पूर्ण योजना या ठिकाणी केंद्र शासनाची आहे. तर या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून ही रोपटॉप सोलार योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 40% अनुदानावर या ठिकाणी राबवण्यास सुरुवात झालेली आहे. याचे फॉर्म लवकरच या ठिकाणी ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध होतील. या योजनेसाठी कोण-कोण लाभार्थी पात्र असतील, या योजनेसाठी आपल्याला काय कागदपत्र लागतील, या योजनेचे वैशिष्ट्ये काय आणि ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किती लोकांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे आणि हा लाभ कोणाकोणाला भेटणार आहे, याची सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. या योजनेचे फायदे काय आहेत, तसेच हा रोपटॉप सोलार या ठिकाणी आपल्याला किती किलोवॅट पर्यंत या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे, याची सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्याच आधारावर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा, कारण आपले येणारे नवीन-नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत राहतील. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत, की आता ह्याची जी वेबसाईट आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण बघू शकता, की 40% अनुदानावर रोपटॉप सोलर योजना आहे, ही चालू झालेली आहे. तर याचा उद्देश आहे, की आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे विजेच्या मागणी दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चाललेली आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा साठा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो कमी पडत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आता या 2023-25च्या या काळामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आता पूर्ण सौर ऊर्जावरती या ठिकाणी आपल्याला ही वीज या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. तर ह्या योजनेचं नाव आहे मित्रांनो रोपटॉप सोलार योजना आणि ह्याचा लाभार्थी कोण असेल? तर या ठिकाणी घरगुती ग्राहक असेल किंवा गृहनिर्माण रहिवासी संस्था असतील किंवा एखादा म्हाडा असेल, गाव असेल, दुर्गम आदिवासी असतील आणि ह्याला अनुदान मित्रांनो 40% आहे आणि अर्जाची पद्धत ही पूर्ण या ठिकाणी आपण बघू शकता, ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तसेच या योजनेचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो, की आपल्या आता घरगुती बिलात मित्रांनो खूप मोठी बचत होणार आहे. कारण आपल्या घरगुती या ठिकाणी गावाच्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो भरमसाठ या ठिकाणी बिलं येतात. तर त्या बिलावर या ठिकाणी मात करण्यासाठी या ठिकाणी सर्वात चांगली ही रोपटॉप सोलार योजना आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपल्या घरावरती जर आपण सोलार लावला, तर या ठिकाणी आपल्याला बिल पण कमी येणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो लाईट 24 तास या ठिकाणी लाईट भेटणार आहे. तसेच या ठिकाणी आपला घरगुती जो आपला ग्राहक असेल, तो म्हणजे आपलं स्वतःचं घरावरती या ठिकाणी आपण लावू शकता. तसेच एखादी गव्हर्नमेंट संस्था पण या ठिकाणी भाग घेऊ शकते. तसेच एखादा रहिवासी, निवासी कल्याणकारी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40% अनुदान आहे मित्रांनो आणि 3 किलोवॅट वॅटपेक्षा जास्त ते 10 किलोवॅट पर्यंत या ठिकाणी 20% अनुदान आहे. या ठिकाणी सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादित निवासी ग्राहकांना 20% अनुदान असणार आहे. तर याची पूर्ण प्रवेश आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो या योजनेत लाभ घेण्यासाठी आपल्याला राज्यात एकूण 7 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी 25,000 सोलर सिस्टम बसवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण 17,000 1,75,000 सोलर सिस्टम बसवण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये जे समाविष्ट जिल्हे आहेत, तर त्याच्यामध्ये आपण समाविष्ट जिल्हे बघू शकता. पुणे जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, नांदेड आहे, लातूर आहे, नागपूर आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे. हे या ठिकाणी जिल्हे या ठिकाणी समाविष्ट या रोपटॉप योजनेमध्ये केलेले आहेत. तर या ठिकाणी कोण लाभार्थी हा लाभ घेऊ शकतो? तर आपण बघू शकता, की लाभार्थी वरील दिलेल्या जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. ते या ठिकाणी दिलेले आहेत. तसेच लाभार्थ्याचं वय हे 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच योजनेत गरीब आणि मध्यमवर्गीय लाभार्थ्यांनाच या ठिकाणी या योजनेचा प्राधान्य मिळणार आहे. याची पण सर्वांनी नोंद घ्या. तर ह्या योजनेचा फायदा काय? तर आपण बघू शकता, की या योजनेमुळे ग्राहकांना वीज बिल कमी होणार आहे. मोठ्या प्रमाणात बचत होईल. या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असलेले लोक ज्यांच्या रिकाम्या छतावर वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतील. या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.
तर या ठिकाणी त्याचा उद्देश आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण ही बघू शकता की 1 किलोवॅट पर्यंत या ठिकाणी खर्च किती असणार आहे, त्याला अनुदान किती भेटणार आहे, प्रत्यक्ष खर्च किती आहे, छतावर लागणारी जागा किती आहे. तर आता समजा आपल्या घराला शक्यतो 1 किलोवॅटपेक्षा पण कमी लागते, परंतु आपण 1 किलोवॅट धरून चालू. तर या ठिकाणी आपण बघू शकतो त्याला अंदाजा खर्च या ठिकाणी आपल्याला ₹52,000 येणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी अनुदान येणार आहे मित्रांनो ₹18,000. या ठिकाणी आपला ₹34,500 या ठिकाणी आपल्याला स्वतः खर्च करावा लागणार आहे त्या लाभार्थ्याला. त्याच्यानंतर आपल्या छतावर मित्रांनो फक्त 100 स्क्वेअर फूट जागा जरी असेल, तर या ठिकाणी आपण 1 किलोवॅटचा प्लांट या ठिकाणी आपल्या छतावर रोपटॉप सोलार या ठिकाणी उभारू शकतो. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपला कागदपत्र काय लागणार आहे? महत्त्वाचा हा कागदपत्र असतात. तर या ठिकाणी कागदपत्र लाभार्थ्याचं आधार कार्ड, त्याच्यानंतर लाभार्थ्याचं राशन कार्ड, या ठिकाणी लाभार्थ्याचं जो आपला काय वीज बिल असेल, तर तो वीज बिल या ठिकाणी त्याचं लाईट बिल लागणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याचं बँकेचं पासबुक लागणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि लाभार्थ्याचा पासपोर्ट साइज फोटो या ठिकाणी एवढे 6 मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र लागणार आहेत. तर हे तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जे काही हे 6 जिल्हे समाविष्ट असतील, त्या जिल्ह्यातल्या लाभार्थ्यासाठी या रोपटॉप सोलर योजनेचा या ठिकाणी लाभ घ्यावा अशी आपणास विनंती करतो. आपला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुमच्या मित्रांना आवडला, तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी या ठिकाणी लिंक दिलेली आहे आणि काही जर अडचण असेल तर या ठिकाणी माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी आपण ऑनलाईन फॉर्म पण भरून देऊ शकतो. त्यामुळे आपल्या या ठिकाणी वेबसाईटला सर्वांनी एकदा भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.